आपण सावित्री माधव बाग येथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता तैवान पिंक आहे पेरू, हा जांभूळ आहे आणि याच्या बाजूला चिकू आहे, लिंबू आहे. आपण त्याच्याकडे जाणार आहोत आणि केसर आंबा आहे. आपण हा 100% ऑर्गॅनिक करतो. या ऑर्गॅनिकसाठी आपण मदत हेमंत सोनवणे यांची घेतो सावित्री माधव बागमध्ये. तर बघू आपण आता हेमंत सोनवणेंकडे जाऊ आणि त्यांना विचारू की आपण या शेतीला काय काय सोडतात. नमस्कार सर. नमस्कार. हे काय सर? आता आपण इथे लिंबू एन्झाईम बनवतोय. बरोबर. लिंबूपासून आपण जे हे एन्झाईम बनवलेलं आहे हा, हा. ते पीएच बॅलन्स करायचं काम करत असतं. बरोबर. तर एकरी प्रमाणे याचं 2 लिटर प्रति एकर आहे. हां 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 तर याच्यामुळे होतं असं की जमिनीचा जो रिपेअर सिस्टीम आहे हां. ती ॲक्टिवेट होते. बरोबर. हिच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे हम्म. सायट्रिक ॲसिडचंही तिच्यात पूर्तता होते. हां आणि त्यासोबतच पीएच बॅलन्स करण्यासाठी हां हा सर्वोत्तम उपाय म्हणजे नॅचरल उपाय आहे, हां. जिच्यामध्ये आपले कुठलेच आर्टिफिशियल केमिकल आपण वापरत नाही. जमिनीचा सामू आपण ज्याला म्हणतो हां. तो जवळपास 6.5 ते 7.5 असल्यास आपल्या झाडांना अपटेक व्हायला, सगळ्या औषधी अपटेक व्हायला मदत होते. बरोबर. त्यामुळे आपण हा प्रकार बनवलेला आहे. हा म्हणजे शेतीमध्ये वापरण्यासाठी पण हां. पूर्णपणे म्हणजे याच्यात कुठलीच हानी नाही आहे. तुम्ही जास्तही वापरला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर ह्या दुसऱ्या ड्रम मध्ये काय बनवलेलं आपण? आता हा ड्रम तुम्ही बघू शकता. या ड्रम मध्ये आपण पेरू पासून हे बरोबर. एन्झाईम बनवलेले आहे. हां. तर पेरू 1 आस 3 आस 10 याप्रमाणे आपण तिच्यामध्ये गुळ, पाणी आणि पेरू हे याचे प्रमाण घेतलेले आहे. म्हणजे वेस्टेज पेरू. वेस्टेज पेरू म्हणजे शेतकऱ्यांचं कधी खराब होऊन पेरू खाली पडलेला आहे तर हो, आपण हो. त्याचं तर त्याचा बनवू शकतो. ते वेस्ट न हां, हां. जाता त्याचा आपण बेस्ट काहीतरी बनवतो. बरोबर बरोबर. हां हां. आता हे बनवण्याचं कारण असं की जमिनीला बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट लागतात. हां. तर मायक्रोन्यूट्रिएंटची पूर्तता करण्यासाठी आपण दुकानावरून काही औषधे घेतो, ते महाग असतात. हो. तर हे याचं प्रमाण आहे 10 लिटर प्रति एकर. म्हणजे प्रति एकर 10 लिटर. तुम्ही 200 लिटरचा एक बॅरल घेतला, हां. तिच्यामध्ये तुम्हाला हे 10 लिटर टाकायचं आहे. हां. आणि 10 लिटर टाकून तिच्यामध्ये बाकीचं सगळं पाणी ॲड करायचं आहे 180 लिटर. आणि ते तुमच्या एका एकरचा म्हणजे पूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस होतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला हिच्यामध्ये असलेले एन्झाईम्स जे की मायक्रोब्स जे आहे, जीवाणू जे आहे, त्यांचं ते पसंदीदा भोज्य आहे. तर त्यामुळे मायक्रोब्सची संख्या आपल्याला वाढण्यामध्ये याच्यात मदत होते. याचा वास जर तुम्ही बघत असाल तर ऊसाच्या मळीसारखा वास हा पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर येत असतो. असा वास जेव्हा येतो तेव्हा आपण समजू शकतो हे पूर्णपणे तयार झालेलं. तर याचं पिकाला काही नुकसान नाही. यापैकी कुठल्याही औषधींचा पिकाला काहीच नुकसान आणि नाही. आपण पिकासाठी कोणत्या स्थितीत वापरू शकतो? हे तुम्ही सर्व स्थितीत वापरू शकता. आता जेव्हा अवकाळी पाऊस किंवा उन्हाळा आहे हां. तर तेव्हा जसं आपण मनुष्य जातीमध्ये आपण जसं बाहेर उन्हात गेलो हां. तर आपण उसाचा रस घेतो बरोबर. किंवा लिंबूचा रस घेतो किंवा सरबत घेतो. तसंच जमिनीला आणि झाडांना पण या गोष्टींची गरज असते. तर हा त्यातलाच एक प्रकार आहे जे आपण झाडांची जी रिक्वायरमेंट आहे मायक्रोन्यूट्रिएंटची, त्यासोबतच विटॅमिन्सची पण पूर्तता आपल्याला करायची असते. सर हे काय आहे? आता तुम्ही याच्यात बघू शकतात की हे आपण बीटरूट पासून एन्झाईम बनवलेलं आहे. याचा कलर पूर्णपणे लाल आहे. हे पण 1 आस 3 आस 10 या प्रमाणात आपण बनवलेले आहे. याची मेन कन्सेप्ट अशी आहे की झाडांना लागणारी जे फेरस आहे, बरोबर बरोबर. मॅग्नेशियम आहे, या प्रकारचे जे इतर मायक्रोन्यूट्रिएंट आहे तर याची पूर्तता नैसर्गिकरित्या आपण जमिनीला करून देतो. अशा ज्या प्रॅक्टिसेस आहेत या प्रॅक्टिसेस आपण जेव्हा जीवामृत सोबत वापरतो तर त्याचा फायदा असा होतो की जमिनीत आपल्याला युरियाची गरज पडत नाही. त्यातल्या त्यात आपले जे पेस्ट मॅनेजमेंट असतं ते एकदम व्यवस्थितपणे होतं. आणि त्यासोबतच जमिनीला लागणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स ज्यासाठी आपण भरमसाठ खर्च करतो बाहेर, तर तो खर्च न होता हे सिंपल पद्धतीने वापरायलाही सुयोग्य आहे. आणि शेतकऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आपण हे औषधी बनवलेले आहे. आता बीट आपण मार्केटमधनं विकत घेतो का आपण म्हणजे सावित्री माधव बाग यांचा हा डिहायड्रेटचा प्लॅन सुरू आहे इथं? बरोबर. तर ते आता त्यांची बीटरूट पावडर पण आहे. तर बरोबर. आपण ते वेस्टेज याच्यात टाकतो का आपण मार्केटमधनं बाहेर घेतो?
आता आपण हिच्यामध्ये जे आहे बीटरूट जेव्हा आपण प्रोसेस करतोय सावित्री माधव बागमध्ये, हा हा तर तिच्यामधले उरलेले जे निविष्ठा आपण म्हणू शकतो त्यांना, हा हा की जी आपण प्रोसेसिंग मध्ये वापरत नाही, हा हा अन्न म्हणून आपण ते वापरत नाही. पण जर तुम्ही अभ्यास केला तर झाडांची जी साल असते किंवा फळांची जी साल असते, केळीची जी साल असते, तसंच बीटरूटची पण साल असते. तर प्रत्येक सालमध्ये काही काही विशिष्ट प्रकारचे तिच्यामध्ये औषधी गुण असतात, तिच्यामध्ये कंटेन असतो. तिच्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, फेरस, कॉपर या आणि अतिरिक्त प्रकारचे मायक्रोन्युट्रियन्स, त्याची भरपूर पोषण शक्ती असते. त्यासोबतच जसं माणसाला विटॅमिन्सची गरज पडते, त्याच प्रकारे जमिनीलाही आणि झाडांनाही विटॅमिन्सची गरज पडते. का तर त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती जर मुळापासून चांगली असली, बरोबर. तर त्यांना येणारे जे कीड आहे किंवा व्हायरस इन्फेक्शन आहे किंवा बुरशीचे इन्फेक्शन आहे ते होत नाही, किंवा झालं तरी कमी होते. याचं कसं आहे मग एका एकरला किती ह्याचं पण सेम तसंच आहे की एक 200 लिटरच्या ड्रम मध्ये तुम्हाला 10 लिटरचं हे प्रमाण आहे की जे तुम्हाला ते एकापुरती ते पुरेसं आहे. याचं रिपिटेशन तुम्ही दर 7व्या-8व्या दिवशी परत परत टाकू शकता, आलटून पालटून टाकू शकतात. त्याच्याने जैवविविधता ही म्हणजे वाढत मातीची राहते. ही सुपीकता अजून सुपीकता वाढते. वाढते बुवा. जमिनीमध्ये आपलं असं आहे की जीवाणूंवर पूर्ण शेती अवलंबून असते. जेवढे संख्येत तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू, हा हा त्यांचं पोषण आपण जेवढं करतोय तेवढंच ते झाडांचं पोषण करतात आणि झाडं फळांचं पोषण करतात. तर त्यामुळे आपण हे सगळे औषधी जेव्हा सोडतोय तेव्हा जमिनीचे सगळ्यात पहिले पोषण होते. अशा सुपीक जमिनीमध्ये तुम्ही कुठलंही पीक घ्या, ते नेहमी निरोगी दिसतं. बरोबर. आता मला साईडला आपला एक नवीन ड्रम आहे अजून, त्याच्यात आपण काय बनवलंय त्याच्याबद्दल मला माहिती द्या थोडी. आपण बघू शकतो सावित्री माधव बाग येथे आपण सरांकडनं एक माहिती घेतोय. त्याच्यात लिंबूचं झालं, पेरूचं झालं आणि बीटचं झालं. याच्या वेस्टेजपासनं जर शेतकऱ्याला जर वेस्टेज जातं, शेतकरी हा बांधावर फेकून देतो, तर त्याच्यापासून आपल्याला शेतीला फायदा कसा होईल हे आपण सरांकडनं म्हणजे एक चांगल्या पद्धतीने जाणून घेतोय. तर आपण बघू शकता. आता इकडे या सर, याच्यात काय सर? आता हे सगळे ड्रम आपण ते एन्झाईम जे बनवलेले आहे, हा जे लिंबूचे पेरूचे एन्झाईम आपण बनवले आहे, बरोबर. ते आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत हा हा की ते इथे येऊन ते आपल्याकडून ते घेऊनही जाऊ शकतात आणि अनुभव घेऊ शकतात. सर, हे काय आहे? आता हिच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हिच्यामध्ये आपण ही जी निविष्ठा बनवलेली आहे, हे जे एन्झाईम बनवलेलं आहे, हे आपण पूर्णपणे कोरफड पासून बनवलेलं आहे. हा हा कोरफड दिसतंय मला. कोरफडचं जवळपास 1:3:10 या प्रमाणात आपण हा घोल बनवलेला आहे. याचा मुख्य उद्दिष्ट असा की जसं कोरफडचं तुम्ही लक्षात घेतलं असेल की कोरफडमध्ये थंडावा असतो, नॅचरल थंडावा कोरफडमध्ये असतो. आता ह्या उन्हाळ्यामध्ये जो सनबर्नचा जो इफेक्ट आहे, म्हणजे आपल्या पिकांवर जे फळं असतील त्याच्यावर असे उन्हाचे जे उन्हाचे चट्टे चट्टे पडतात, पडतात. हा उन्हामुळे त्याच्यावर परिणाम होतो. हा तर तो परिणाम कमी करण्यासाठी आपण ही फवारणी माध्यमातूनही देऊ शकतात आणि ड्रिप माध्यमातूनही देऊ शकतात. तर ड्रिप माध्यमातून द्यायचं असल्यास 10 लिटर प्रति एकर, तर जमिनीला तर ते थंडावा पोचवतं. त्यासोबतच कोरफडमध्ये असलेले जे कीटनाशक, बुरशीनाशक तत्व आहेत ते सुद्धा जमिनीला भेटतात. बरोबर. आता आपण काही शेतकरी आंब्याला किंवा पेरूला हे फोम पद्धत आपलं पन्ने म्हणजे कॅरी बॅग लावतात, कॅरी बॅगला तर याच्यापासून त्यांचा शेतकऱ्यांचा खर्च वाचू शकतो. बरोबर, नक्कीच वाचू शकतो. आता याचा तुम्ही वारंवार वापर केल्यास ह्याची जी तुम्ही कोरफड बघितला असेल ते चिकट असतंय, बरोबर. तर याचा जेव्हा तुम्ही स्प्रे मारतात तर तेव्हा तुमच्या फळांवर आणि झाडावर, पानांवर एक कोटिंग तयार होते. ती कोटिंग जी तयार होते त्याच्यामुळे जो सूर्याचा जो प्रादुर्भाव आहे तो थांबण्यास मदत होते. त्यामुळे जो येणारा जो सनबर्नवाला इफेक्ट आहे तो कमी होतो. म्हणजे तसं बघितलं तुम्ही तर जर पन्नी लावायला गेले तर कमसे कम 5 ते 10 रुपये प्रति झाड तुमचा खर्च होतो. येतो जास्त येतो सर, जास्तच येतो. जास्त येतो. तर त्यापेक्षा हे जे एन्झाईम आहे याचा तुम्ही वारंवारही वापर केला तरी ते शेतीसाठी म्हणजे अपायकारक कधीच नाही आहे. उलट त्याचे खूप चांगलेच परिणाम आहेत.
त्याच्यामुळे पेस्ट कंट्रोल पण होते, कीटकांवर त्याचा खूप चांगला इफेक्ट येतो. याच्यातले जे एन्झाईम आहे ते आपल्या झाडांना जेव्हा भेटतात तर तेव्हा त्यांच्यात औषधी गुणही तयार होतात. म्हणजे जी नॅचरल जी चव आहे ती संगोपन करण्यासाठी आपण हे सगळे प्रयोग करत आहोत. तर सर आपण याच्यात कोरफड व्यतिरिक्त काय काय टाकलेलं आहे? आता याच्यामध्ये आपण अतिरिक्त म्हणून गोमूत्र टाकलेलं आहे, गोमूत्र टाकलेलं आहे आणि लिंबूचे आपण थोडेसे काही अवशेष टाकलेले आहेत. तर सर मला सांगा गोमूत्राचा फायदा काय त्याला पिकाला? गोमूत्रामध्ये बरेचसे म्हणजे जवळपास 5,000 पेक्षा जास्त जीवाणू असतात. हां हां. तर हे जीवाणू जेव्हा आपल्या घोलमध्ये पडतात तर आपल्या घोलमध्ये बाकीची जी निविष्ठ आहे त्याचे तुकडे करण्यासाठी आणि त्याला पचवण्यासाठी हा गोमूत्राचा वापर होतो. गोमूत्रामध्ये जेवढे जीवाणू आहेत तर तेवढे जीवाणू हिच्यामध्ये दर 20 मिनिटाला ते डबल होत असतात. कोटीच्या संख्येने ते डबल होत असतात. तर गोमूत्र जेव्हा हिच्यात पडतंय तर त्याच्यानंतर आपण जेव्हा हिच्यात स्प्रे करतोय, जमिनीवर स्प्रे पडतोय, तर तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप चांगला रिझल्ट देतो. गोमूत्रामुळे चकाकी वाढते पानाची, नंतर पेस्ट कंट्रोल पण होतं, कीट नियंत्रण होतं आणि प्रकाश संश्लेषणासाठी मदत होते. आणि त्यातल्या त्यात जे अपायकारक बुरशी आहे, जे बुरशीजन्य रोग होतात तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी जे ॲफिड्स येतात, व्हाईट ॲफिड्स किंवा थ्रिप्स येतात, तर त्याच्यासाठी वाचवण्यासाठी गोमूत्र आणि याचा जो संगम आहे कोरफडचा हा एकदम सगळ्यात बेस्ट आहे. मग त्याच्यात आपण गुळ पण टाकलेला, मागे सांगितलं तुम्ही गुळ टाकलेला आहे, तर गुळाचा फायदा आपल्याला काय? गुळाचा फायदा आपण तिच्यात गुळ ह्या प्रमाणात टाकलेला आहे की हिच्यामधले जे एन्झाईमचे जे कल्चर आहे ते एन्झाईमचं कल्चर डेव्हलप होण्यासाठी त्याला कुठेतरी ग्लुकोज लागतं. आणि गुळामध्ये बाकीचे पण मायक्रोन्युट्रियन्स असतात, जसं की झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, हे सगळे मायक्रोन्युट्रियन्स गुळामधूनही भेटत असतात. आणि फॉस्फरसचं प्रमाण गुळामध्ये भरपूर प्रमाणात असतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एका घोलमध्ये येतात आणि तेव्हा आपण जेव्हा स्प्रे करतोय तेव्हा जमिनीची पूर्तता होते. पूर्ण म्हणजे त्याचे जे मायक्रोन्युट्रियन्स आहे त्याची जेवढी गरज आहे तेवढी सगळी गरज त्याची पूर्तता होत असते. फवारणीसाठी एका पंपाला किती याचं तुम्ही 500 ml पर्यंत प्रति पंप तुम्ही वापरू शकतात फवारणी. जास्त कमी काही? कम से कम तुम्ही 300 ml तरी वापरायला 300 पाहिजे. ml. आणि 500 ml हे त्याचं योग्य माप आहे. जर तुम्ही 1 लिटरही वापरलं तरी झाडांवर काही अपायकारक होईल असं बिलकुल नाही. मग प्रमाण जे आपलं तुम्ही जे सांगलं 500 बी घेतलं तर ते चालू शकतं ना? 500 ml एकदम परफेक्ट प्रमाण आहे. 500 ml प्रति पंपामध्ये तुमचं ते पूर्ण बाग सरावून टाकतं. सर याचे पिकांवरती साईड इफेक्ट्स? यापैकी कुठल्याच औषधींचे आता गेल्या 6 वर्षापासून आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो आहे, बऱ्याचशा प्लॉट्सला वापरत आहे, केळीवर वापरत आहोत, मक्यावर वापरत आहोत, नंतर हे जामून, पेरू, आंबा, चिकू बऱ्याचशा फळबागांवर वापरत आहोत. अजूनपर्यंत कुणाचाही बॅड फीडबॅक रिस्पॉन्स नाही आणि त्यातल्या त्यात आम्ही स्वतःही ते प्रयोग करत आहोत. तर अजूनपर्यंत एकाही झाडावर त्याचा असा साईड इफेक्ट म्हणून असं काहीच दिसलं नाही. उलट जे पण झालंय ते एकदम म्हणजे चांगले रिझल्ट आपण त्यांना म्हणू शकतो की झाडांवरही चांगले रिझल्ट आहे, फळांवरही आहे आणि त्याचे जमिनीवर सुद्धा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण सावित्री माधव बागमध्ये सेंद्रिय शेती करत असताना आपण सर्व जे सर्व स्लरी सोडतायत त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेतली आणि पुढे आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहे. नमस्कार. धन्यवाद.